की कृपया सभागृहामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. अजूनही जे शेतकरी बांधव इतरत्र असतील कृपया आयोजकांच्या नम्रतेची विनंती. आपण येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत ती सगळीच मान्यवर सोहळ्यासाठी उपस्थित झालेली आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. काका विभागाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असलेला ऑक्टोबर द्राक्षबाग छाटणी व्यवस्थापन चर्चासत्र आणि या चर्चासत्राच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर शेतकरी बांधव महिला माता भगिनींचं द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. मी पुन्हा एकदा विनंती करेन अजूनही जे बांधव शेतकरी बांधव महिला माता भगिनी बाहेर असतील कृपया त्यांनी सभागृहात येऊन आसनस्थ व्हावं. उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि अध्यक्षस्थानाची सूचना द्राक्ष बागायतदार संघाचे सन्माननीय मानद सचिव बबनरावजी भालेराव यांना विनंती करेल की आपण यावं. उपस्थितांचं स्वागत आणि त्यांना व्यासपीठावर आपण सन्मानाने आमंत्रित करावं. नमस्कार. द्राक्ष संघ आपल्या दारी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ पुणे नाशिक विभाग आयोजित आता जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले त्याच्यामध्ये सुभाष काटकर साहेब, शिवाजीराव आमले साहेब, त्याच्यानंतर जगदीश पाटील साहेब, त्याच्यानंतर संजय शेवाळे साहेब, सह्याद्रीचे विलास अण्णा, DB अण्णा माजी अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ, अशोकदादा गायकवाड माजी अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ, त्याच्यानंतर जगनदादा खापरे ऑल इंडिया ग्रेप्स एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाकीचे मान्यवर. या सर्व मान्यवरांचं मी द्राक्ष बागायतदार संघ पुणे नाशिक विभागातर्फे सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी डायसवरती यायचे. या द्राक्ष सेमिनारच्या अध्यक्ष म्हणून कैलास काका भोसले नवनिर्वाचित आपले महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहे, त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं मी अशी आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करतो. सन्माननीय बाळासाहेब वाघ द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अनुमोदन व्यक्त करतील. हॅलो. आपल्या नाशिक विभागाचे मानद सचिव बबनरावजी भालेराव यांनी जी सूचना आणली आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अनुमोदन देत आहे. द्राक्ष संघ आपल्या दारी या संकल्पनेतून महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं द्राक्ष बागाच्या छाटणी व्यवस्थापनाच्या चर्चासत्राच्या निमित्तानं ज्यांना सन्माननीय मानद सचिव बबनरावजी भालेराव व्यासपीठावर ज्यांना सन्मानित केलं ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुण्याचे अध्यक्ष सन्माननीय कैलासरावजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असलेले नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सन्माननीय सुभाषजी काटकर, जिल्हा कृषी अधिकारी सन्माननीय शिवाजीरावजी आमले, उपस्थित सन्माननीय सह्याद्री फार्मचे चेअरमन विलासजी शिंदे, द्राक्ष बागायतदार संघ पुण्याचे माजी अध्यक्ष DB मोगल, सन्माननीय जगनरावजी खापरे, वासुदेवजी काठे, अशोकदादा गायकवाड, सन्माननीय बाळासाहेबजी गडाख, बबनरावजी भालेराव, व्यासपीठावरील जगदीश पाटील, ही सगळी संजयजी शेवाळे, ही सगळीच मान्यवर मंडळी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण सभागृहात येऊन आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाचं औपचारिक असं उद्घाटन आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून या ठिकाणी संपन्न करत आहोत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि कार्यक्रमाचं उद्घाटन प्रतिमापूजनाने दीपप्रज्वलनाने आपण संपन्न करूयात. संपन्न करत आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमोस्तस्ते नमो नमः. नवरात्रीचा अर्थात पहिला दिवस आणि आई सरस्वतीच्या चरणी आपण
प्रतिमापूजन आणि दीपक प्रज्वलन करून या ठिकाणी प्रार्थना करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. जोरदार टाळ्या वाजून आपणही सगळीच बांधव या उद्घाटनात सहभागी होऊयात. गझलकार गौरवकुमार आठवले म्हणतात की येथे दिव्या दिव्यांचा ऐसा उजेड यावा, मुकुंजी प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये चांगल्या विचारांचा आणि आचारांचा दीप प्रज्वलित व्हावा. ही प्रार्थना आपण सरस्वतीच्या चरणी या ठिकाणी करूयात. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन संपन्न होत आहे. मी पुढे एकदा जे शेतकरी बांधव अजूनही इतरत्र असतील त्यांना विनंती करतो, कृपया आपण सभागृहामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. मान्यवरांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना झाली. खरं तर 60 सभासद घेऊन स्थापना झालेल्या या संघाची वाटचाल ही द्राक्षवेल खरं तर आतापर्यंत 33,000 सभासदांपर्यंत जाऊन पोचलेली आहेत आणि सातत्यानं द्राक्ष पिकाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. खऱ्या अर्थानं 4 विभागामध्ये द्राक्ष बागायतदार संघाचं काम हे पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यामध्ये नाशिक विभाग, पुणे विभाग, सोलापूर आणि सांगली विभाग, त्यामध्ये 28 शाखा आतापर्यंत द्राक्ष बागायतदार संघाच्या सुरू आहेत. सातत्याने तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्राचं आयोजन द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं केलं जातं. सांगायला आनंद वाटतो की बागायतदार संघाच्या आतापर्यंत 3 अद्ययावत प्रयोगशाळा आहे, ज्यामध्ये माती असेल, पाणी असेल, पाणदेठ असेल, खते असतील व इतर तपासण्या शेतकरी बांधवांसाठी सातत्याने केले जातात. डेमो प्लॉटसाठी संघाचे 2 अद्ययावत फार्म तळेगाव वणी आणि मांजरी पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. संशोधन आणि नवीन व्हरायटीसाठी या प्लांटवर सातत्याने प्रयोग सुरू असतात. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी काम करणारा द्राक्ष बागायतदार संघ अर्थात द्राक्ष पिकांच्या शेतकऱ्यांसाठी सातत्याने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि याच अनुषंगाने नाशिक विभागाच्या वतीनं संपन्न होत असलेला ऑक्टोबर द्राक्षबाग छाटणी व्यवस्थापन आणि चर्चासत्र या चर्चासत्राच्या निमित्तानं व्यासपीठावरील सगळीच मान्यवर पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या चर्चासत्राचं आशय, विषय आणि भूमिका आपल्या प्रास्ताविकातून संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी गडाख यांना विनंती करतो की आपण यावं. आपलं प्रास्ताविक, आपली प्रस्तावना आपण व्यक्त करावी. सन्माननीय बाळासाहेबजी गडाख. मी बसून बोलतो, पायाचा प्रॉब्लेम आहे थोडा मला. सर्वप्रथम गणेशास वंदन, जगदंबा मातेस नमन करतो. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नाशिक विभाग आयोजित द्राक्ष परिसंवाद 2024 कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री कराळे साहेब ते 10-15 मिनटं किंवा अर्ध्या तासात पोचतीलच असं कैलास काकांचं त्यांचं बोलणं झालं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संघाचे अध्यक्ष कैलासरावजी भोसले साहेब, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विभागीय कृषी सहसंचालक श्री काटकर साहेब व त्यांचे सहकारी आमले साहेब, पाटील साहेब, शेवाळे साहेब आणि सह्याद्री फार्मचे चेअरमन श्री विलासरावजी शिंदे साहेब, संघाचे माजी अध्यक्ष माननीय श्री DB मामा मोगल साहेब व अशोकदादा गायकवाड साहेब, दाभोळकर परिवाराचे श्री काटे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक NRCचे शास्त्रज्ञ तज्ज्ञ शेतकरी, त्यानंतर ग्रेप गोवर असोसिएशनचे जगनदादा खापरे साहेब, त्यानंतर अन्नदादा फर्टिलिटी ग्रुपचे, त्यानंतर तज्ज्ञ शेतकरी, सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले द्राक्ष बागायतदार बंधू भगिनी, पत्रकार या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सन ऑक्टोबर 2024 या गोळेबार छाटणीच्या परिसंवादाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अवेळी होणाऱ्या पावसापासून संरक्षण व उपाययोजना तसेच उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे. मागील वर्षी नाशिक विभागाच्या मी एक GA बद्दल माहिती देतो. मागील वर्षी नाशिक विभागाच्या मार्केटमधील GA विक्रीचा आढावा बघितला तर संघ वगळून इतर कंपन्यांचा 90%
सालवणचा GA 7,500 किलो व AGGA 7,000 किलो सेल झालेला होता. तर आपल्या संघाचा 90% GA जो आहे सालवणचा तो फक्त 800 किलो सेल झालेला होता व EGचा 500 किलो सेल झालेला होता. मार्केटमध्ये EGच्या किमती 17,000 रुपये आहे व संघाच्या GAची किंमत 10,800 आहे प्रति किलोला. म्हणजे मार्केटमधून 7,000 किलो EGGA गेल्यामुळे 6,200 प्रति किलो फरकाप्रमाणे 4,34,00,000 शेतकऱ्यांचे जास्त गेले. तर 90%चा मार्केटमधील किमती व संघाच्या GAच्या किमतीमधील फरक 3,000 ते 14,000 प्रति किलो इतका आहे. याप्रमाणे बघितले तर मार्केटमधून 7,500 किलो 90%चा GA गेल्यामुळे 6,25,00,000 शेतकऱ्यांचे जास्त गेले. दोन्ही प्रकारचे GA मिळून 10,50,00,000 जास्तची रक्कम शेतकऱ्यांना मोजावं लागली. आणि मग मामा दादा आता हे जर बघितलं चित्र तर मार्केटमध्ये फक्त GA ह्या किमती GA ह्या एका वस्तूमध्येच एवढा फरक आहे. तुम्ही मला सांगा अजूनसुद्धा संघाच्या GAबद्दल शेतकऱ्यांची जागरूकता नाही. ही तर फक्त मी एक PGRची चर्चा केली आहे. द्राक्षात अनेक कृषी निविष्ठ लागतात, त्यात शेतकऱ्यांचे शेकडो करोड रुपये जातात. मित्र संघाचा EGGA हा खूप चांगला आहे. त्याची सोल्युबिलिटी सर्वात चांगली आहे. प्रति किलो मागे मार्केट रेटपेक्षा 6,200 फरकाने कमी आहे. तसेच तळेगाव फार्म वणी आता तुम्ही म्हणाल हा एवढा स्वस्त GA आहे त्यामुळं आम्हाला जरा त्याच्यावर डाऊट आहे असं तुमच्या मनात शंका येऊ शकते. पण इथं आमचे तळेगाव फार्मचे चोपडे हे मॅनेजर आहे आमचे हे चोपडे आणि आपल्या संघाचे सर्व प्रोडक्ट तळेगाव फार्मला वापरले जातात. आजपासून नाही, जेव्हापासून तळेगाव फार्म आहे तेव्हापासून. संघाचे प्रोडक्ट वापरले जातात. आपण बघतोय सर्वांची शेती 5-6 वर्षापासून तोट्यात आहे, पण तळेगाव फार्मवरती आम्हाला दरवर्षी 2 ते 3 लाख संघाला नफा होतो आहे. एवढ्या क्रिटिकल पोझिशनमध्ये सुद्धा तोटा होत नाही तळेगाव फार्मला. याचा शेतकऱ्यांनी विचार करावा. तसेच संघात असलेले सर्व कृषी निविष्ठांची लॅबमध्ये तपासणी करूनच विक्री केली जाते. सर्व बाबींचा विचार करून द्राक्ष बागायतदार संघाने चालू वर्षात विद्राव्य खते औषधे यांचे दर फार मोठ्या प्रमाणात कमी केलेले असून सदर खते औषधे संघाच्या ओझर, पिंपळगाव, निफाड, सटाणा, पांढुर्ली या वितरण केंद्रात उपलब्ध आहे. तसेच संघाची ओझर येथे आधुनिक सुसज्ज अशी प्रयोगशाळा असून सभासद शेतकरी यांच्यासाठी नमुना तपासणी फी ही 50% कमी करून सेवा देत आहे. सर्व वितरण केंद्र येथे UPI पेमेंट, फोनपे, गुगल पेची सुविधा उपलब्ध आहे असून लासलगाव येथे आपण नवीन डेपो दसऱ्याला उद्घाटन करत आहोत. आजचे उद्घाटक साहेब तुमच्यासाठी थोडा प्रश्न आहे, फोनवर बोलतोय. आजचे उद्घाटक माननीय श्री कराळे साहेब, जो एक्सपोर्ट व लोकल व्यापारी वर्गाकडून जी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचे पैसे मिळवून देण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांना सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. तसेच आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री सुभाष काटकर साहेब हे नुकतेच पुणेवरून आलेले असून त्यांनी 4 दिवसापूर्वी नाशिकचा पदभार घेतला आहे. साहेब, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची कृषी खात्याकडे एक मोठी तक्रार आहे. बोलू का? ती म्हणजे जैविक बायोलॉजिक प्रोडक्टद्वारे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. साहेब, मागच्या वर्षी निस्को 8333 या बायोलॉजिकल प्रोडक्टमध्ये द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये मोठा धुमाकूळ घातला व आव्हरमॅक्टिन सारखा घटक सापडल्याने एक्सपोर्टचे हजारो सॅम्पल फेल गेले. त्यामुळे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागले. तरी यावर कृषी विभागाने कठोर उपाययोजना करून याला आळा घालावा ही विनंती. मित्रहो, द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये
आपल्याला दोन असे दिग्गज नेते भेटले आहे, कैलास काका भोसले व सह्याद्री फार्मचे विलास अण्णा शिंदे. या दोन दिग्गज व्यक्ती असून त्यांनी नुकताच स्थापन केलेल्या इंडो फूड डेव्हलपमेंट काउन्सिलसारख्या संस्थेद्वारे द्राक्ष इंडस्ट्रीला पुढे घेऊन जातील यात शंका नाही. विक्री व्यवस्थेसह सर्व फसवणुकीला आळा बसेल व सर्व समस्या सुटतील हे निश्चित. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार व सर्वांना 2024-25चा द्राक्ष हंगाम भरभराटीचा जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. थांबतो. जय हिंद. धन्यवाद. नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी गडाख यांनी आजच्या या चर्चासत्राचं प्रास्ताविक आणि प्रस्तावना असे विषय आपल्यासमोर मांडला. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचं यथोचित सन्मान आणि स्वागत आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर संपन्न करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपला सन्मान आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारावा. जे उद्घाटक म्हणून लाभणार आहे ते सन्माननीय दत्तात्रयजी कराळे साहेब काही वेळात कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. पहिला सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूयात. गडाख साहेबांनी सांगितलं की 4 दिवसांपूर्वी नाशिकचा पदभार ज्यांनी स्वीकारला ते सन्माननीय विभागीय कृषी सहसंचालक सन्माननीय सुभाषजी काटकर साहेब कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूयात. मी सन्माननीय बाळासाहेबजी गडाख यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. काटकर साहेबांना विनंती आहे हा सन्मान आपण व्यासपीठावर स्वीकारावा. पुष्पगुच्छ सन्मान वस्त्र देऊन हा सत्कार आपण व्यासपीठावर संपन्न करत आहोत. टाळ्या वाजवून आपण या मान्यवरांच्या सन्मानात सहभागी होऊयात. खऱ्या अर्थानं द्राक्ष संघाला मोलाची मदत आणि मार्गदर्शनाची अपेक्षा ज्यांच्याकडून सातत्याने आहेत ते सन्माननीय सुभाषजी काटकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मान आपण करूयात नाशिक जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी सन्माननीय शिवाजीराव आमले. मी मानद सचिव बबनराव भालेराव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. आमले साहेबांना विनंती आहे आपला सन्मान आपण व्यासपीठावर स्वीकारावा. जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून जिल्हाभरात काम बघणारे सन्माननीय आमले साहेबांचा सत्कार. नाशिक विभागाचे मानद सचिव सन्माननीय बबनराव भालेराव यांच्या शुभ हस्ते होतोय. मनपूर्वक धन्यवाद. पुढील सन्मान आपण करूयात. खऱ्या अर्थानं द्राक्ष संघात नाविन्यपूर्ण बदल घडविणारे आणि सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असं निफाड तालुक्याचं भूषण असणारे सन्माननीय कैलास काका भोसले यांचाही सन्मान होईल. मी DB मामा मोगल आणि अशोकदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते कैलास काका भोसले यांचा सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. काकांना विनंती आहे हा सन्मान आपण दोन्ही माजी अध्यक्षांच्या वतीनं व्यासपीठावर स्वीकारावा. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि द्राक्ष बागायतदार महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष सन्माननीय कैलास काका भोसले यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होते. टाळ्या त्यांच्या सन्मान आणि स्वागतासाठी आपण वाजूयात. शेतकरी बांधवांना विनंती आपण सभागृहात येऊन आसनस्थ व्हायचं. पुढील सन्मान आपण करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुण्याचे माजी अध्यक्ष DB मामा मोगल यांचा सन्मान होईल. मी बाळासाहेब वाघ व वाल्मिक सांगळे संघाचे संचालक यांना विनंती करतो की आपण यावं. DB मामा मोगल यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. मामांना विनंती हा सन्मान आपण स्वीकारावा. आदरणीय बाळासाहेब वाघ व वाल्मिकजी सांगळे यांना विनंती आहे आपण एकत्रित येऊन हा सन्मान संपन्न करावा. पुढील सन्मानासाठी गणेश मोरे आणि नंदू पडोळ यांनी व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. बागायतदार संघाचे सन्माननीय संचालक गणेशजी मोरे आणि नंदूभाऊ पडोळ यांना विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यावं. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोकदादा गायकवाड यांचा सन्मान संघाच्या वतीने होईल. गणेश मोरे आणि नंदू पडोळ यांना विनंती आहे आपण यावं.
आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. अशोकदादा गायकवाड यांना विनंती आहे हा सन्मान आपण व्यासपीठावर स्वीकारावा. पुढील सन्मान आपण संपन्न करत आहोत. ग्रेप्स एक्सपोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथदादा खापरे यांचा सन्मान करूयात. मी सन्माननीय कैलास काका भोसले आणि विलासराव शिंदे या दोघांनाही विनंती करतो की आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. जगन्नाथदादा खापरे यांना विनंती आहे हा सन्मान आपण व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास काका भोसले आणि विलासअण्णा शिंदे यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. टाळ्या आपण जगन्नाथांच्या खापरेंच्या सन्मानासाठी या ठिकाणी वाजूयात. पुढील सन्मानासाठी संघाचे संचालक रवींद्र निमसे आणि मोतीराम जाधव यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. सन्मान आपण करत आहोत सह्याद्री फार्मचे चेअरमन. खऱ्या अर्थानं द्राक्ष शेतीमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि अखंड परिश्रमातून ज्यांनी नावारूपाला आणलं ते सह्याद्री फार्मचे सर्वेसर्वा द्राक्ष इंडस्ट्रीला एक नवी ओळख देणारे सन्माननीय विलासअण्णा शिंदे यांचा सन्मान आपण करूयात. मी रवींद्र निमसे आणि मोतीराम जाधव यांना विनंती करतो व्यासपीठावर येऊन आपण विलासअण्णा शिंदे यांचा सन्मान करूयात. अण्णांना विनंती आहे हा सन्मान आपण संघाच्या वतीने व्यासपीठावर स्वीकारावा. विलासअण्णा शिंदे यांच्या सन्मानासाठी आपण टाळ्या वाजूयात. खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख निर्माण त्यांनी जगभर केलेली आहे. सन्माननीय विलासअण्णांचं मडकपूर्वक धन्यवाद. पुढील सन्मान आपण करूयात प्रयोग परिवाराचे मुख्य समन्वयक व्यासपीठावर उपस्थित असलेले वासुदेवजी काठे यांचा सन्मान आपण करत आहोत. संघाचे संचालक भारत सोनवणे आणि राजेंद्र भालेराव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. वासुदेवजी काठे साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. काठे साहेबांना विनंती हा सन्मान आपण स्वीकारावा. संघाचे संचालक भारत सोडवणे आणि राजेंद्रजी भालेराव यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर आपण पुढील सन्मान करत आहोत. द्राक्ष बागायतदार संघाला सातत्याने मदत करणारे आणि महाराष्ट्र शासनाला कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पुरस्कार ज्यांना शेतीमित्र 2020चा प्राप्त झालेला असे कृषी पत्रकारितेत काम करणारे ॲग्रोवनचे सन्माननीय पत्रकार मुकुंदजी पिंगळे कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. मी कैलास काका भोसले यांना विनंती करतो की आपल्या हस्ते तो सन्मान व्यासपीठावर संपन्न व्हावा. मुकुंदजी पिंगळे यांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन हा सन्मान आपण स्वीकारावा. पुढील सन्मानासाठी आपण अनंतजी मोरे यांना व्यासपीठावर निमंत्रित करूयात. त्यांचाही सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करत आहोत. प्रॉटेली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय अनंतजी मोरे यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय सोपान बोराडे आणि गुलाबराव ठाकरे यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. MRDBHचे संचालक सन्माननीय सोपानजी बोराडे आणि गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते अनंतजी मोरे यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल.
पुढील सन्मान आपण करत आहोत. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्या सौ पूनम डोकळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करूयात. मी स्नेहाताई कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि आपल्या हस्ते डोकळेताईंचा सन्मान आपण करायचा आहे. त्यांना विनंती आपला सन्मान आपण व्यासपीठावर येऊन स्वीकारावा. सन्मान आपण संपन्न करत आहोत. नाशिक विभागाचे कृषी उपसंचालक सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सन्माननीय भाऊसाहेब भालेराव वैभवजी तासकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपल्या हस्ते कृषी उपसंचालक सन्माननीय जगदीश पाटील साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर व्हावा. पाटील साहेबांना विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारावा. जगदीशजी पाटील साहेबांचा सन्मान कृषी उपसंचालक नाशिक विभाग संघाचे संचालक सन्माननीय भाऊसाहेब भालेराव आणि वैभव तासकर यांच्या हस्ते संपन्न होते. पुढील सन्मानासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय दाभोळकर परिवाराचे समन्वयक किरणजी कावळे यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. किरण कावळे. सन्माननीय संचालक संजय सांगळे आणि रावसाहेब भोसले यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. किरणजी कावळे यांचा सन्मान होत आहे. संघाचे संचालक संजय सांगळे आणि रावसाहेब भोसले यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. किरणजींना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा. किरणजी कावळे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करत आहोत. पुढील सन्मान आपण करूयात गॅलेक्सी केअर फाउंडेशनचे विजयजी जाधव यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. संघाचे संचालक संकेत गायकवाड आणि यादवराव कावळे यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. विजय जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावरून आपला सन्मान स्वीकारावा. संकेत गायकवाड आणि यादव कावळे यांना विनंती आहे तुमच्या हस्ते हा सन्मान होईल. विजय जाधव यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा. पुढील सन्मानासाठी जयकर माने यांना विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. बाळासाहेब सानप व श्याम शिरसाट यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान होईल. जयकर माने यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय बाळासाहेब सामंत व श्याम शिरसाट यांना विनंती आहे आपल्या हस्ते एकत्रित हा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूयात. पुढील सन्मान करण्यासाठी भाऊसाहेब गवळी आणि सुनील बाराते यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. संघाचे संचालक भाऊसाहेब गवळी आणि सुनील बाराते यांना विनंती आहे पुढील सन्मानासाठी आपण व्यासपीठाजवळ यावं. आशिषजी काळे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूयात. आशिषजींना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सोलापूर संघाचे संचालक म्हणून ते काम बघणारे आशिष काळे यांचा सन्मान आपण भाऊसाहेब गवळी आणि सुनील बाराते यांच्या शुभ हस्ते संपन्न करूयात. गणेशजी मोरे
द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करत आहोत. गणेश मोरे यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. उमेश भालेराव आणि दत्तात्रय डावरे यांना विनंती आपल्या हस्ते हा सन्मान होईल. द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक उमेश भालेराव आणि दत्तात्रय डावरे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन गणेशजी मोरे यांचा सन्मान संपन्न करूयात. मोरे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन हा सन्मान वरती आहे. पुढील सन्मान आपण करूयात. तज्ज्ञ शेतकरी वडनेर भैरव येथील विजयजी मोहिते यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. विजय घुमरे आणि योगेश दवंगे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान करायचा आहे. विजयजी मोहिते यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. विजय मोहिते यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल. विजय घुमरे आणि योगेश दवंगे यांना विनंती व्यासपीठावर येऊन हा सन्मान आपण करायचा आहे. पुढील सन्मान आपण करत आहोत NRCGचे शास्त्रज्ञ सन्माननीय डॉक्टर प्रशांत निकुंबे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करूयात. द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांना विनंती आहे आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. डॉक्टर प्रशांत निकुंबे यांचा सन्मान ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होईल. टाळ्या आपण शास्त्रज्ञांच्या सत्कारासाठी या ठिकाणी वाजूयात. सन्मान वस्त्र पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नाशिक विभागाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक धन्यवाद. पुढील सन्मान करूयात. उपस्थित असलेले शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर DS यादव साहेबांचा सन्मान होईल. मी ईश्वर महाले आणि भाऊसाहेब भालेराव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा सन्मान होईल. संघाचे संचालक सन्माननीय ईश्वरजी महाले आणि भाऊसाहेब भालेराव यांना विनंती आहे आपण डॉक्टर DS यादव यांचा सन्मान करूयात. यादव साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. हा सन्मान आपण व्यासपीठावर येऊन स्वीकारावा. पुढील सन्मान आपण मान्यवरांचा या ठिकाणी करत आहोत. रवींद्रजी निमसे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर करूयात. त्यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सन्माननीय योगेश रिकामे आणि कैलाजी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आपल्या हस्ते हा सन्मान होईल. मी रवींद्रजी निमसे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. कैलास पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. योगेशजी रिकामे यांना विनंती एकत्रित हा सन्मान आपण रवींद्र निमसे यांचा संपन्न करायचा आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम बघितलं ते रवींद्रजी निमसे यांचा सन्मान टाळ्या वाजवूयात त्यांच्या सन्मानासाठी. मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद.
आयोजकांच्या वतीनं अर्थात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं सगळ्याच मान्यवरांचा यथोचित असा सन्मान, स्वागत, सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. अजूनही जे शेतकरी बांधव इतरत्र असतील स्टॉलवर त्यांना विनंती आहे, कृपया आपण सभागृहामध्ये येऊन, असं नसतं बाबा, कार्यक्रमाच्या निमित्तानं काही मान्यवरांची मनोगतं, त्यांच्या शुभेच्छा आपण या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ऐकणार आहोत. मी सगळ्यात प्रथम शुभेच्छा मनोगत व्यक्त करण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो